शिवसेना पक्ष आणि चिन्हावरती आज सुनावणी। आज ठाकरेंच्या शिवसेनेचा युक्तिवाद संपणार। देवदत्त कामत आज अर्धा तास युक्तिवाद करतील। आमदार अपात्रतेवरती उद्धव ठाकरेंच्या वतीने युक्तिवाद, तर एकनाथ शिंदेंचे वकील पुढच्या आठवड्यामध्ये युक्तिवाद करण्याची शक्यता। धाराशिवच्या कळंब नगर परिषदेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। गटनेत्यासह सर्वच्या सर्व 10 नगरसेवक आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीकडे नगरसेवकांनी पाठ फिरवली होती। मनोज जरांगे 29 ऑगस्ट पासून जालन्यामधल्या आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण करणार आहेत। प्रश्न सुटला नाही तर उपोषण सुरू असतानाच मुंबईला जाऊ, जरांगे पाटील यांची घोषणा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळे उपोषणाला बसण्याची वेळ येत असल्याचा जरांगेंनी आरोप केलाय। आज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड हे जरांगेंची भेट घेतील। मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधून त्यांचे गैरसमज दूर करणार। 29 ऑगस्टला होणाऱ्या उपोषणावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न। नाशिक महानगरपालिकेची आज महासभा आहे। नाशिकमध्ये सध्या खड्ड्यांच्या प्रश्नावरून वाद पेटलाय, तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या मोर्चानंतर आज पुन्हा एकदा खड्ड्यांच्या प्रश्नावरून महासभेमध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे। नवी मुंबई महानगरपालिकेची आज महासभा। क्लस्टर योजना आणि तुर्भे इथल्या डम्पिंग ग्राउंडला असणारा शिवसेनेचा विरोध या मुद्द्यांवरून गोंधळ होण्याची शक्यता आहे, तर सरसकट क्लस्टर योजना लागू करण्यासाठी भाजपचा विरोध। महापौरांच्या सोशल मीडिया खर्च प्रस्तावावरून आज स्थायी समितीमध्ये गदारोळ होण्याची शक्यता। कालची रद्द झालेली स्थायी समितीची आज बैठक होईल। सत्ताधारी पक्षामधल्या मित्र पक्षांकडूनही या प्रस्तावाला विरोध होण्याची शक्यता आहे। राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण चांगलंच वाढतंय। महिलांवरील अत्याचाराच्या संख्येमध्ये देखील वाढ झाली आहे। मुख्यमंत्र्यांचं गृह खातं नापास झालं, पोलीस खातं गुन्हेगारी रोखण्यामध्ये अपयशी झालंय। संजय राऊत यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका। की पोलीस यंत्रणा या बलात्कारांना वाचवण्याच्या मागे लागलेली आहे। मला तसं वाटतंय की हे सगळं पोलीस संरक्षणामध्ये हे बेकायद्याचं राज्य सुरू आहे। देवेंद्र फडणवीस या बाबतीमध्ये अपयशी फेल्युअर होम मिनिस्टर। नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस असेल, त्यानंतर ते पंतप्रधान राहणार नाहीत। खासदार संजय राऊत यांचं भाकीत। 17 सप्टेंबरच्या नंतर नरेंद्र मोदी यांचं काय होणार हे सांगता येत नाही। संजय राऊत यांचं भाष्य। तसंच अमित शहा पंतप्रधान होणार नसल्याचा देखील राऊतांचा दावा। 17 सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस आहे। वाढदिवस त्यांचा प्रधानमंत्री म्हणून जो शेवटचा वाढदिवस असतो तो त्यांनी आनंदात साजरा करावा। त्यांच्या भक्तांनी नाचावं, अंधभक्तांनी उड्या माराव्यात, गाणं बिणं गावं, पार्ट्या कराव्यात रात्री, नंतर पुढल्या त्यांनी प्रसंगाला सामोरं जावं। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काम कठीण। केंद्रीय मंत्र्यांना खात्याचं काम सोडून विद्यापीठांचे दौरे करावे लागणार। काहीही केलं तरी जेनझी आता भाजपच्या सोबत जाणार नाही। संजय राऊत यांची मोदींवर टीका। जेनजीने तुमचं ढोंग ओळखलेलं आहे। म्हणजे सर्व मंत्र्यांना सांगितलं आहे त्यांनी जा बरं का, सर्व मंत्र्यांना। कठीण आहे, या प्रधानमंत्र्यांचं खरोखर कठीण आहे। अरे कामं करा ना आपापल्या खात्याचे आणि चांगलं काम करा की। आता तुम्ही मन वळवायला चाललंय काय जेनजीचं? विनोद तावडे यांना काही काळ वनवासामध्ये जावं लागलं होतं। विनोद तावडे हे जुन्या फळीमधले नेते आहेत। आता पक्षामध्ये त्यांना संधी दिली जाते। संजय राऊत यांचं विनोद तावडे यांच्याविषयी सूचक विधान। चांगली गोष्ट आहे। मराठी माणसावर, मराठी नेत्यावर मोदींनी हा दाखवलेला विश्वास आहे। विनोद तावडे हे जुन्या फळीतले भाजपचे नेते आहेत, की एका जुन्या जाणत्या ज्याच्यावरती महाराष्ट्रात अन्याय केला, मंत्री असताना त्यांना तिकीट नाकारलं, त्यांना महाराष्ट्रातून वनवासात जावं लागलं काही काळ, पण कर्तृत्व काही लपत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमधल्या अंबाझरी तलावाची पाहणी केली। अंबाझरी तलाव जलपर्णी मुक्त करण्यात आला। मुख्यमंत्री फडणवीसांनी बोटीमधून सफर केली आहे। भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौतकडून मुख्यमंत्र्यांची भेट। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ही भेट झाली आहे।
कंगनाकडून सोशल मीडियावरती पोस्ट करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यात आले. पुण्यामधील तालमींच्या डागडुजीसाठी निधी उपलब्ध करून देणार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं आश्वासन. डबल उपमहाराष्ट्र केसरी पैलवान महेश मोहोळ यांनी सुनेत्रा पवार यांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतली. बैठक घेऊन निधी देण्याची त्यांनी मागणी केली आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. महिला सक्षमीकरणावरती आधारित आगामी बंडखोर या चित्रपटाविषयी देखील चर्चा झाली आहे. आगामी चित्रपटासाठी सुनेत्रा पवार यांनी मांजरेकरांना शुभेच्छा दिल्या. जळगाव जिल्ह्यामधल्या मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा अमृत महोत्सवी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हे एकाच मंचावरती असतील. निमंत्रण पत्रिकेवरती शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे. 30 ऑगस्टला हा सोहळा होईल. एकनाथ खडसेंचे कट्टर विरोधक असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचा निमंत्रण पत्रिकेमध्ये फोटो आहे. जळगाव जिल्ह्यामधील इतर 4 प्रमुख नेत्यांची नावं देखील निमंत्रण पत्रिकेत आहेत. गिरीश महाजन खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्यामध्ये उपस्थित राहणार का याकडे लक्ष असेल. सरसंघचालक मोहन भागवत 29 ऑगस्टला न्यूयॉर्कच्या दौऱ्यावरती आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती बंदी घालण्याची अमेरिकेमध्ये मागणी झाली आहे. अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वतंत्रता आयोगाच्या अधिकाऱ्यांनी ही मागणी केली, तर सरकारी नेत्यांनी देखील संघाच्या नेत्यांना भेटू नये अशी भूमिका घेतली आहे. तमिळनाडूमध्ये 234 आमदारांना सरकारी कार मिळणार आहे. मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचा सरकारचा निर्णय आहे. कारच्या देखभालीसाठी महिन्याला 75,000 रुपये दिले जातील. प्रत्येक आमदार स्वीय सचिव हे ठेवू शकतील. आमदारांच्या स्वीय सचिवाला महिन्याला 25,000 रुपये पगार असेल. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवरती कारवाई. आरटीओचं वायुवेग पथक जागेवर बॅच लायसन्स सस्पेंड करणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाम भूमिका घेतली आहे. तर नियमाचं पालन न केल्यास चालकाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची देखील तरतूद आहे. मुंबईत एका कॅब चालकानं प्रवाशानं त्याला मराठी भाषेमध्ये OTP सांगितल्यामुळे संताप व्यक्त केला. ॲप इंग्रजीमध्ये आहे, त्यामुळे इंग्रजीमध्येच OTP सांगावा असं कॅब चालकानं सांगितलं. मराठीमध्येच बोलणार असल्याचं प्रवाशानं सांगितल्यामुळे हा वाद झाला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 6 फुटांवरील POPच्या गणेश मूर्तींचं नैसर्गिक स्रोतांमध्ये विसर्जन करता येणार आहे. गणेश विसर्जन उत्सवाच्या आधी आता मुंबई उच्च न्यायालयानं हा मोठा निर्णय दिलाय. अंतिम निकालापर्यंत परिस्थिती कायम राहणार असल्याचं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. कर्जमाफीसाठी आधार प्रमाणीकरणामध्ये ठसे न जुळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा. केंद्रचालक स्वतःचा ठसा देऊन प्रमाणीकरण पूर्ण करणार. तालुकास्तरीय समितीकडून शेतकऱ्याची ओळख पडताळणी करण्याचे सहकार विभागाचे निर्देश. धुळ्यामध्ये अल निनोच्या प्रभावामुळे पावसाची अनियमितता. खरीप हंगामाच्या पिकांवरती विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. नंदुरबार भाजी मार्केटमध्ये मिरचीच्या दरावरून शेतकऱ्यांचा गोंधळ झालाय. मिरचीला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले. 20 रुपये खर्च लागला असून केवळ 18 रुपयांचा दर मिळतो, त्यामुळे शेतकरी संतापले. मिरची 18 रुपये किलोनी आज ते आपल्याकडनं परीस करताय, विकत घेताय ते. पण भाव ठरवताना ते स्वतः ठरवता, लिलाव करत नाही. फक्त त्यांनी ते ठरवून घेतलं 15 रुपये ती शार्कवन आणि 18 रुपये ही. आणि आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना जे आम्ही तिकडे शेतातनं इथं मटेरियल आणतो, आम्हाला ते परवडत नाहीये. आता याच्या पुढं शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन आम्ही छेडू. आता मी शेतकऱ्यांसाठी उभा राहणार इथं. आता याच्या पुढे आम्ही भाव ठरवू आणि लोक आमच्याकडे घेतील. नाशिकमधील हरिहरगड हा अनिश्चित काळासाठी बंद राहील. मुसळधार पावसामुळे दगडी पायऱ्या निसरड्या झाल्या, त्यामुळे वनविभागानं हा निर्णय घेतलाय. दाट धुक्यामुळे गडावरती चढाई करणं हे धोकादायक बनलंय. महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये धुक्याची चादर पसरली आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा या देखील धुक्यामध्ये हरवून गेल्या. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक सध्या महाबळेश्वरमध्ये पोहोचले.
भिवंडीमधल्या लोणाळ परिसरामध्ये शेतजमिनीवरती आणि गावठाण जागेमध्ये जबरदस्ती भराव टाकल्याचा प्रकार घडलाय. काही ठिकाणी अनधिकृतपणे बांधकाम केल्याचाही आरोप आहे. न्यायालयाची स्थगिती असताना विकासकाकडून दादागिरी केली जात असल्याचा आरोप आहे. अमरावतीच्या वरुडमधील जामगावामध्ये सरपंचावरच्या कारवाईच्या मागणीसाठी उपोषण. पती संजय कुमरे यांची शिपाईपदी नियुक्ती न झाल्यामुळे इतर कुणालाही ती जागा देणार नसल्याची सरपंच लीलाबाई कुमरे यांची भूमिका. सरपंच पदाचा गैरवापर करणाऱ्या लीलाबाई कुमरे यांच्यावरती कारवाईची मागणी. राज्यभरात साखरेच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारामध्ये साखर 65 रुपये किलो. महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसते आहे. आगामी काळामध्ये साखरेचा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यामधील कर्जतमध्ये 2 उड्डाण पुलांना मंजुरी. कर्जतमधील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. कर्जत 4 फाटा आणि गुंडगे आकुर्ले उड्डाण या पुलांसाठी 179 कोटी रुपये मंजूर झाले. अमेरिका इराण देशामध्ये सुरू असलेल्या तणावाचा जळगावमधल्या चटई उद्योगाला फटका बसलाय. हॉर्मुझची खाडी बंद झाल्यामुळे 100 कोटी रुपयांचा चटई उद्योग हा बंद होण्याच्या मार्गावर आहे. युरोप आणि अरब देशामध्ये निर्यात होणारी चटई सध्या बंद झाली आहे. त्यामुळे रोजगार बुडण्याची शक्यता आहे. मुंबईमधल्या कांदिवलीमध्ये 13 बालकामगारांची सुटका झाली आहे. गुन्हा दाखल करण्यात आला. इमिटेशन ज्वेलरी आणि बांगड्या बनवण्याच्या कामामध्ये मुलांना जुंपल्याचा आरोप आहे. सर्व 13 मुलं ही पश्चिम बंगालमधली आहेत. राहण्याची व्यवस्था देखील त्यांच्या कामाच्या ठिकाणीच होती. हिंगोली जिल्ह्यामधील हट्टे गावामध्ये मतिमंद मुलीवरती सामूहिक अत्याचार झालाय. 50 रुपये आणि बिस्किटाचं आमिष देऊन अत्याचार करण्यात आले. विजय खाडे, लखन खाडे, प्रवीण खाडे आणि प्रकाश खाडे या 4 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल. या आरोपींचा शोध सुरू आहे. संभाजीनगर जिल्ह्यामधील वैजापूरमध्ये नीटची तयारी करणाऱ्या 19 वर्षाच्या विद्यार्थ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. सूरज शिंदे असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. सॉरी आई आणि अप्पा, नक्कीच पुढच्या जन्मी तुमच्यासाठी डॉक्टर बनेन अशी चिठ्ठी त्याच्या आत्महत्येपूर्वी त्याने लिहिली आहे. मतदार यादीमध्ये नाव टाकण्यासाठी बीएलओनं 2,500 रुपये मागितले. 2,000ची लाच स्वीकारत असताना बीएलओ शिक्षकाला एसीबीनं अटक केली आहे. रामेश्वर काळे असं लाच मागणाऱ्या शिक्षकाचं नाव आहे. यवतमाळ जिल्ह्यामधील महागाव ग्रामीण रुग्णालयामध्ये 10 ते 12 जणांनी तोडफोड केली. डॉक्टर आणि परिचारिकेला मारहाण करण्यात आली. अपघातामध्ये शेख शाबुद्दीन हे जखमी झाले होते. त्यांच्यावरती योग्य उपचार केले नसल्याचा आरोप करत लोखंडी रॉडनेही मारहाण झाली आहे. पोलिसांकडून या आरोपींचा शोध सुरू आहे. काही घडामोडी सविस्तरपणे बघूया. ठाण्याच्या पाठोपाठ आता मुंबईमध्ये मराठी भाषा न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवरती कारवाई होती आहे. टॅक्सी चालकांच्या मराठी तपासणीमध्ये पहिलीच नोटीस एका टॅक्सी चालकाला देण्यात आली. भरारी पथक टॅक्सी चालकांना मराठी भाषेमध्ये प्रश्न विचारतंय. जर उत्तरं मराठीमधून मिळाली नाहीत तर त्या चालकांना ही नोटीस दिली जाते आहे. आरटीओ कडनं आज दादर परिसरात फ्लाइंग स्क्वॉड दाखल झालेला आहे. नेमकी ही कारवाई कशी सुरू आहे हे आपण पाहणार आहोत. मराठी चालक हे या ठिकाणी आलेले आहेत. आपने क्लासेस पूर्ण केलेले आहेत का तुम्ही? हाँ किया है, अभी आरटीओ में बुलाए हैं फिर मराठी. अच्छा हाँ हाँ जुजबी मराठी तुम्ही शिकलात का? काय शिकलात? ये साहब अगर आप पूछोगे तो वही मैं बताऊंगा ना मराठी में. हाँ काय मराठी काय काय शिकलात आता तुम्ही? साहब बोलतात कुठे जायचे आहे सांगा. तर मी काय सांगणार, कुठे तुम्हाला कुठे जायचे आहे मला सांगा, मी घेऊन जातो ना. हां साहेब यांचं जे मराठी आहे यावरून आपल्याला काय वाटतं की ज्या पद्धतीने याने क्लासेस अटेंड केलेले आहेत त्यांना जुजबी मराठी येत आहे का? जुजबी मराठी येतं आहे कारण त्यांना प्रवासी जे काही विचारणार आहे त्यांच्या टॅक्सीच्या संदर्भामध्ये, त्यांच्या मीटरच्या संदर्भामध्ये, तर ते काही ते मराठी उत्तरं देऊ राहिले, ते देतात. ते ठीक आहे, मी विचारतो पैसे रोख घेणार की ऑनलाईन घेणार? कसा पण द्या सर. मीटर आहे, मीटर चालू करा. मीटर हे बघा चालू केले. टॅक्सी स्टँड कुठे आहे इथे? इथे साहेब टॅक्सी स्टँड इथे पण आहे, ती बघा इथे पण आहे, इथे पण आहे. लाईन लावून भाडा घेऊन जातो. चर्चगेट स्टेशनला जायचे आहे. हां मला चर्चगेट स्टेशनला जायचे आहे. हां या बसा.
तुमची टॅक्सी मीटरची आहे का शेअरिंगची आहे? मीटरची आहे. चर्चगेट स्टेशनला पोहोचायला किती वेळ लागेल? 45 मिनट लागेल. पैसे रोख देऊ की ऑनलाईन? दोनों 40. ऑनलाइन चले रोक भी चले. टॅक्सी स्टँड कुठे आहे इथे? कुठे इधर ते बाजूला आहे आणि दादरले आहे. तुमची टॅक्सी शेअरिंगची आहे का मीटरची आहे? मीटरची आहे साहेब. प्रवाशाने तुम्हाला विचारलं मीटर चालू करा, तुम्ही काय कराल? चालू करणार साहेब. जर पाऊस आला त्यावेळेस प्रवाशाने विचारलं पाऊस सुरू झाला आहे तर तुम्ही काय म्हणणार? पाऊस सुरू झाला म्हणजे सण झाला तर सुरू झाला ना म्हणजे पडदे साहेब. वगैरे लावा. हो हो साहेब. पोहोचायला किती वेळ लागेल चर्चगेट स्टेशनला? इथं पोचायला म्हणजे अर्धा तास 25 मिनिट. पैसे रोख देऊ की ऑनलाईन देऊ? रोकडा, ऑनलाईन नाही. पुढे सोबत एका व्यक्तीला घ्यायचे आहे आपल्याला. हो साहेब. आणि यानंतर पुन्हा एकदा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. मुंबईमध्ये 2 वेगवेगळ्या डिजिटल अरेस्टच्या प्रकरणांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना तब्बल 79 लाख रुपयांचा गंडा. दहिसरमधील 75 वर्षीय निवृत्त आयकर अधिकाऱ्याची 51 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. बोरिवलीमधील 76 वर्षीय निवृत्त महिलेची 28,70,000 रुपयांची लूट झाली आहे. धुळ्यातील शिरपूर तालुक्यामधील जुना पाणी परिसरामध्ये गांजाची शेती केल्याप्रकरणी एकाला अटक झाली. कारवाईमध्ये तब्बल 150 किलो गांजाची हिरवी झाडंही जप्त करण्यात आली आहेत. गांजाची अंदाजे 7,50,000 रुपये किंमत आहे. जळगाव जिल्ह्यामधल्या नशिराबादमध्ये पोलिसांच्या घरात सशस्त्र दरोडा पडलाय. 2 दरोडेखोर सुरी आणि रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन फरार झाले. पोलीस नाईक गणेश कोळी यांची कार घेऊन हे दरोडेखोर पसार झाले. मालेगाव चाळीसगाव मार्गावरच्या बोधे फाटा परिसरामध्ये भीषण बस अपघातामधल्या जखमींची मंत्री दादा भुसे यांनी रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली आहे. जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करत डॉक्टरांकडून त्यांनी उपचारांची माहिती घेतली. तातडीनं आवश्यक उपचार आणि सुविधा देण्याच्या दादा भुसे यांच्या सूचना. देवळा नाशिकच्या देवळा तालुक्यामध्ये धाडसी चोरी झाली आहे. घरामधील कपाटामधील 52,000 रुपये रोख आणि 28 ग्रॅम सोन्याचं मंगळसूत्र चोरीला गेलंय. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे. वाशिमच्या मंगरुळपीर शहरामध्ये 7 ते 8 जणांचा घरामध्ये घुसून दरोड्याचा प्रयत्न. नागरिकांच्या सतर्कतेमुळे या दरोडेखोरांनी पळ काढलाय. गेले काही दिवस घरफोडीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. रत्नागिरीतल्या खेडमध्ये दुकानात चोरी झाली आहे. चोरी करणाऱ्या 2 संशयित महिला सीसीटीव्हीत कैद झाल्या. चोरी करणाऱ्या या महिलांचा शोध अजूनही सुरू आहे. बुलढाण्यामध्ये तहसीलदारांच्या वाहनाला वाळू माफियांच्या टिप्परनं धडक दिली. तहसीलदारांना जीवे मारण्याचा रेती माफियांचा प्रयत्न. तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्यासह 4 जण बचावले आहेत. पाठलाग केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. जळगावमधील अवैध वाळू उपशाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नदीपात्रामध्ये उतरून पाहणी केली. कानळदा, खेडी आणि आवार या परिसरामध्ये जाऊन त्यांनी पाहणी केली आहे. कच्चे रस्ते असल्यामुळे काही ठिकाणी बाईक तर काही ठिकाणी पायी त्यांनी प्रवास केला. एबीपी माझानं दाखवलेल्या ऑपरेशन आश्रमशाळेची दखल ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावेंनी घेतली आहे. सोमवारी सर्व आश्रमशाळा चालकांची मुंबईमध्ये बैठक होणार आहे. सुधारण्यासाठी आश्रमशाळांना 6 महिन्यांची मुदत दिली जाईल. एबीपी माझाला अतुल सावे यांची माहिती. मी सोमवारी सगळ्या आश्रमशाळांची बैठक त्यांच्या सगळ्या प्रमुख जे आहेत त्यांची एक बैठक मुंबईत लावलेली आहे. ऑलरेडी त्याचं नोटीसही काढलेली आहे आणि आम्ही त्यामध्ये त्यांना सगळ्यांना एक 8 दिवसाची संधी देणार आहोत की 8 दिवसात त्यांनी अपडेट केलं नाही तर त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे सगळ्यांची मान्यता रद्द करू. भले गरज पडली तर आम्ही दुसऱ्या शाळेमध्ये त्या मुलांना समावेश करण्याचा प्रयत्न करू. राज्यामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आता मोफत दप्तर मिळणार आहे. शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय जारी. 174 कोटी 19 लाखांचा प्रस्ताव अटी शर्तींसह मंजूर. राज्यामधल्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी दरमहा आर्थिक मदत 2,000 रुपये पॉकेट मनी उपलब्ध करून देण्याचा उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचा प्रयत्न. कमवा आणि शिका या धर्तीवरती मुलींसाठी महिन्याला 2,000 रुपये देण्याचा प्रयत्न. पॉकेट मनीमुळे मुलं वाया गेली तर काय करणार? मनविसेचे अमित ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांना सवाल केलाय. मुलांना व्यसन लागलं तर त्याची जबाबदारी सरकार घेणार का, असाही सवाल त्यांनी विचारलाय.
वाशिमच्या चाकूरमधील शाळेमधील विद्यार्थ्यांच्या समस्यांचा पाढा थेट अधिकाऱ्यांच्या कार्यालयात। जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांचा आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष आहे। शाळेमधल्या शौचालयाला दरवाजा देखील नाहीये, तर विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था नाहीये। नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील पळसण गावामधील आश्रमशाळेमधल्या विद्यार्थ्यांना सोयी सुविधा मिळत नाहीत। ठाकरेंच्या शिवसेनेचा कृष्णा चौधरी यांनी हे आरोप केलेले आहेत। आश्रमशाळेमध्ये राहणाऱ्या 440 विद्यार्थी हे तिथे राहतात, मात्र त्यांना सोयी सुविधा मिळत नसल्याचा आरोप आहे। धाराशिव जिल्ह्यामधील होर्टी इथल्या दिव्यांग अस्थिव्यंग निवासी शाळेची दुरवस्था झाली आहे। म्हशीच्या गोठ्यामध्ये मुलांचं अन्न ठेवलं जात आहे। वर्गखोल्यांमध्ये सिमेंटची पोती आहेत। शाळेमधील रद्दीचे गठ्ठे आहेत। विद्यार्थ्यांना जेवणही वेळेवर मिळत नसल्याची माहिती आहे। शाळा प्रशासन आणि संस्था चालकांचं दुर्लक्ष होत आहे। सीजेपीचे प्रमुख अभिजित दिपकेंकडून लातूरमधल्या उजनी जिल्हा परिषद शाळेची पाहणी। स्कूल ठीक करो अभियानाच्या अंतर्गत शाळेला भेट देऊन अनेक प्रश्न उपस्थित झालेत। शाळेमधील विविध बाबींची त्यांनी माहिती घेतली आहे। नंदुरबारमध्ये नवापूर खांडबारा एसटी बस सेवा बंद। ग्रामीण विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी संघर्ष। एसटी अभावी विद्यार्थ्यांची 10 ते 15 किलोमीटरची पायपीट। पालकांमध्ये संताप आहे। 3 दिवसांमध्ये बस सेवा सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा। जालना जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामधल्या रस्त्यांची दुरवस्था। खराब रस्त्यांमुळे मुलींना शिक्षण अर्धवट सोडावं लागतं। युनिसेफच्या सहकार्यानं सुरू असलेल्या उपक्रमामध्ये आयुष्मान खुरानाने सहभाग घेतला। आयुष्मान हा युनिसेफ इंडियाचा राष्ट्रीय सदिच्छा दूत आहे। नाशिकच्या दुर्गम आदिवासी भागामध्ये ड्रोनद्वारे वैद्यकीय सेवा पोहोचवण्यासाठी चाचणी सुरू आहे। अतिवृष्टी, पूर किंवा रस्ते बंद असताना औषधं आणि वैद्यकीय साहित्य पोहोचवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न। IIT मुंबईकडून आरोग्य कर्मचाऱ्यांसह ड्रोन दीदींना प्रशिक्षण दिलं जात आहे। झारखंड विधानसभा विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांचं झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना पत्र। JPSC, JSSC, CGL आणि रद्द झालेल्या अन्य परीक्षांमधील अनियमिततेच्या संदर्भात निष्पक्ष CBI चौकशीची मागणी। दिल्लीमधील पाकिस्तान उच्चायुक्तालय मंजूर हद्दीबाहेरील अनधिकृत स्ट्रक्चरवरती बुलडोझर कारवाई करण्यात आली। रांगेच्या व्यवस्थेसाठी लावलेले बॅरिगेड्सही हटवण्यात आले। तर इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर बॅरिगेड्स आणि पार्किंग पोल हटवल्याच्या नंतर भारताची कारवाई ही महत्त्वाची मानली जाते।